राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स योग्य पाहता येतील। सरकारी कांदा खरेदी शेतकऱ्यासाठी मारक, जयदत्त होळकर। कांदा खरेदीचे निकष, दर वास्तव परिस्थितीशी विसंगत। वार्ताहर, राज्यातील कांद्याचे दर कोसळल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू केली असली तरीही खरेदी प्रत्यक्षात शेतकरी हिताची नसल्याची टीका मुंबई व लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी केली आहे। मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण। बोगस बियाणे विक्री, खताचा काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, पालकमंत्री बोर्डीकर। सर्वसामान्याच्या मंत्रालयाच्या फेऱ्या थांबणार, घरे व शेतीचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। कांदा दरावरून शेतकरी संघटना सरकारवर आक्रमक, आंदोलन करण्याचा दिला इशारा। बोगस बियाणे खत काळा बाजार प्रकरणात थेट गुन्हे दाखल करा, विखे पाटील। हे आपत्तीचे दशक, आधी कोरोना, नंतर युद्ध, आता ऊर्जा संकट। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी दहेगमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना जगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार, राज्यातील 6 मोठ्या धरणातील गाळ काढण्यास मान्यता। केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात चेन्नईत शेतकऱ्यांचा एल्गार, शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांचे चेन्नई येथे जल्लोषात स्वागत। केंद्र सरकारने आजपर्यंत हमीभावाच्या आड शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली याचा पाडाच किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय किसान संघ परिसंघाचे अध्यक्ष शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांनी वाचून दाखवला। विदर्भ वगळता राज्यात पावसाचा येलो अलर्ट, 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। खरीप हंगाम तोंडावर, खताच्या दरवाढीने शेतकरी चिंतेत, रासायनिक खताच्या बॅगामागे 225 ते 375 रुपयापर्यंत वाढ। कांद्याने उत्पादकांना रडवले, चाकणमध्ये किलोला निच्चांकी 6 रुपये भाव। कांद्याला मातीमोल भाव, रस्त्यावर टाकून निषेध, प्रति किलो 1 रुपया ते 11 रुपयाचा भाव, शेतकऱ्यांचा आंदोलनात संताप। उन्हामुळे डाळिंब बागायतदारांच्या स्वप्नांना तडे, क्रॅकिंगमुळे राज्यातील सुमारे 30% क्षेत्राला फटका, पंधरवाड्यापासून तापमान 41 ते 43 अंशादरम्यान। नाशिकचे अनेक मोठे क्लास आता सीबीआयच्या रडारवर, नीट पेपर फुटी प्रकरणी तपासाला वेग। अंदमानात मान्सून दाखल, महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी। केंद्राच्या कांदा खरेदी निर्णयाचे स्वागत, खासदार भास्करराव भगरे। कायमस्वरूपी उपाययोजनाची गरज, राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत। अनेक ठिकाणी कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षाही अल्प दर मिळत असून काही शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे। कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असताना केंद्र सरकारने 12 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली आहे। जाहीर केलेला दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा। 30 मे पासून आंतरवाली सराटे येथे आमरण उपोषण चालू करणार, मनोज जरांगे पाटील। पेपर फुटीचा मास्टरमाइंड निघाला बीडचा, शहरात सुरू आहे टोले जंग, इमारतीचे बांधकाम। देशाला दुष्काळाचा धोका, सुपर अल्निनो मे ते जुलैच्या दरम्यान येण्याचा तज्ज्ञाचा अंदाज। अजितदादाबद्दल नकारात्मक चर्चा करणाऱ्या त्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ। अशोक खरातला मिळणार 3 कोटी रुपये, कारागृहातील बंधुबाबाची कमाई सुरूच। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधाच्या कामांना वेग आला आहे। त्यामध्ये एक धक्कादायक आणि
तितकीच चर्चेची बाब समोर आली आहे. लैंगिक शोषण आणि विविध गंभीर गुन्ह्याखाली सध्या कारागृहात असलेला बंधू अशोक खरात याला सिंहस्थ रिंग रोडच्या भूसंपादनात तब्बल 3 कोटी रुपये मिळणार असल्याचे उघड झाले आहे. कांदा दरासाठी पंतप्रधान मोदीची घेणार भेट. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्र्याची भेट घेऊन कांद्याला किमान 15 रुपये किलो दर द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिक पक्षाचे आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोकणात 6 जूनला मान्सूनचे आगमन. खत विक्रीत पारदर्शकता. ऑनलाईन बुकिंग प्रायोगिक तत्वावर सुरू. खत तुटवडा आणि काळा बाजारावर आळा. केंद्राचे नवे मोबाईल ॲप चर्चेत. लातूरात पुन्हा सीबीआयची झाडाझडती. संशयित क्लासेस संचालकावर पुन्हा फास आवळल्याने खळबळ. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.